आपली पहिली महत्वाची टिप. सोयाबीनला जो विशिष्ट उग्र आणि कडवट वास असतो ना, ज्यामुळे बरेच लोक टोफू खायला कंटाळा करतात. तो जाण्यासाठी काय करायचं? या भिजलेल्या सोयाबीनला हाताने असं व्यवस्थित चोळायचं. असं केल्याने त्याची जी वरची पांढरी सालं असतात ती सहज मोकळी होतात. मग वरचं पाणी गाळून घ्यायचं, जेणेकरून ही सालं निघून जातील. 2-3 वेळा असं केलं की डाळ एकदम स्वच्छ होते. यामुळे आपला टोफू छान पांढरा होतो आणि चवीला अजिबात कडवट लागत नाही. डाळ स्वच्छ झाल्यावर आता आपण हिला मिक्सर मधून वाटून घेऊ. वाटताना पाणी एकदम खूप नाही टाकायचंय. थोडं थोडं पाणी घालत एकदम बारीक आणि फाईन पेस्ट तयार करायची. डाळ छान भिजलेली असल्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटातच मस्त वाटली जाते. हे सगळं करण्यासाठी मला साधारण 7 ते 8 ग्लास पाणी लागलंय. आता मोठ्या पातेल्यावर कोणताही मलमलचा कपडा किंवा आपली स्वच्छ सुती ओढणी ठेवा आणि हे वाटलेलं मिश्रण त्यात ओतून घ्या. आता हाताने छान दाबून दाबून यातलं सगळं दूध आपल्याला वेगळं करून पण घ्यायचंय. थांबा, आता हे दूध गाळल्यानंतर कपड्यात जो हा चोथा उरलाय ना, याला म्हणतात ओकारा. हे एक हाय फायबर सुपर फूड आहे, ज्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं. याला फेकून न देता बाजूला ठेवून द्या, कारण